निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मुख्य भिंतीत येणाऱ्या खडका व खंबाळा या दोन्ही ग्रामसभेने काही मागण्या व अटी टाकून धरणाला समर्थक असल्याचा ठराव दिला होता. परंतु ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून काम करण्यात येत आहे. ग्रामपंचायतच्या क्षेत्रात धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या भागात जिओलॉजिकल सह अन्य सर्वे करण्यात आले नाही. हुकुमशाही पद्धतीने या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा 27 वर्षापासून निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात लढा सुरू आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाला आम्ही गेल्या 27 वर्षापासून विरोध करत आहोत. कारण या आधीचे जर महाराष्ट्रातले प्रकल्प पाहिले तर 36, 40, 50 वर्ष होत आले, कोणत्याही प्रकल्पाला पूर्णतः आणखी मोबदला मिळाला नाही, कोणाचंही पुनर्वसन झालेलं नाही. त्यामुळे नवीन भर टाकण्यापेक्षा याच्यात आम्ही जे पर्याय सुचवलेला आहे, पाणी जर त्या पर्यायाने देत असेल तर पर्यायाचा विचार व्हावा. महाराष्ट्र शासनाने नेमलेली चितळा समितीचा अहवालाची अंमलबजावणी करावी आणि एवढे करून सरकारला जर कमिशन खाण्यासाठी हा प्रकल्प बांधायचाच असेल तर मग आम्हाला समृद्धीला जे तुम्ही कोटी रुपये भाव देता, मग आम्हाला 8 लाखावर का तुम्ही रोखता? मग जे आमच्या पेसा ग्रामपंचायतवाल्यानं जे 15-17 ग्रामपंचायतचे ठराव जे घेतलेले आहे त्यामध्ये जे अटी टाकलेल्या आहे त्या अटी पहिले मान्य करा. आम्हाला प्रकल्प नको ही आमची धरणविरोधी संघर्ष समितीची भूमिका आहे. पण शासनाला शेवटी करायचंच असेल तर आमचा शेतकरी कोट्याधीश झाला पाहिजे, आमचा भूमिहीन शेतकऱ्याचं काहीतरी झालं पाहिजे, सुशिक्षित बेकार जे मुलं मुली आहेत त्यांच्या नोकऱ्याचं काहीतरी झालं पाहिजे, नोकऱ्या देणार नसेल तर त्यांना तुम्ही कॅश दिली पाहिजे. ह्या अशा ज्या मागण्या घेऊन आम्ही लढतो आहे आणि शासन अतिशय हिटलरशाही पद्धतीनं अरेरावी पद्धतीनं या प्रकल्पाचं काम सुरू करत आहे. आम्ही त्या प्रकल्पाचं काम बंद पाडलेलं आहे. पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबाकडे तक्रार केलेली आहे. याही नंतर जर त्यांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आम्ही जाऊन तिथं काम बंद पाडू. आतापर्यंत जेवढे महाराष्ट्रामध्ये धरणं झालेले आहेत कुठलंही पुनर्वसन योग्य झालेलं नाही, कुठेही मोबदला मिळालेला नाही आणि आजही ते ज्यांचं पुनर्वसन झालं ते देशोधडीला लागलेलं आहे. आणि हे सगळं आम्ही बघता आम्ही ठरवलेलं आहे की हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही. पुनर्वसित होऊन जाण्यापेक्षा इथं मेलेलं काय वाईट आहे ही आमची भूमिका आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्यांचं जे बुलडोजर असेल, त्यांच्या JCB असेल त्याच्याखाली जाऊन झोपू. आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करू. शासनानं मिलिटरी आणो, चाहे पोलीस आणो, कुठलंही आंदोलन असलं तरी आम्हाला झोपण्यापासून त्या मशीनखाली झोपण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आम्ही तीव्र आंदोलन करू. आम्ही कुठलाही कायदा हातात घेणार नाही याची आम्ही सरकारला ग्वाही देतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.